प्रिव्हियस लेक्चरला आपण कुठला द नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985 हा चॅप्टर स्टार्ट केला होता. इन दॅट आपण कुठले कुठले पॉइंट्स कव्हर केले होते. इंट्रोडक्टरी पार्ट आपण त्याच्यात कव्हर केला होता. देन इव्हॅल्युएशन ऑफ लॉ, हा लॉ कुठल्या इयर मध्ये रूल झाला आहे किंवा कुठल्या इयरला अंमलात आणला आहे ते पण आपण काय बघितलं होतं, या चॅप्टर मध्ये स्टडी केलं होतं. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनडीपीएस ऍक्ट, एनडीपीएस ऍक्टचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे पण आपण काय केलेलं आहे या चॅप्टर मध्ये लर्न केलेलं आहे. देन नेक्स्ट काय डेफिनेशन आपण काय केलं होत्या, स्टडी केलं होतं. डेफिनेशन मध्ये आपण कुठल्या कुठल्या डेफिनेशन स्टडी केल्या होत्या. ऍडिक्टची डेफिनेशन स्टडी केली होती. देन कॅनाबिस, कॅनाबिस मध्ये कुठल्या कुठल्या डेफिनेशन्स होत्या तर चरस, गांजा अँड एनी अदर मिक्सचर्स. आपण त्याचं एक्झाम्पल पण बघितले होते. डायग्रामेटिक एक्झाम्पल पण आपण काय केलं होतं, बघितलं होतं. देन नेक्स्ट कोका डेरिव्हेटिव्ह, कोका डेरिव्हेटिव्हचे पण आपण काय केलेले डेफिनेशन स्टडी केलेल्या आहेत. देन नेक्स्ट कोका लीफ मॅन्युफॅक्चर. व्हॉट इज मीन बाय ऍडिक्ट? एनीवन? Then person habitual or regular use of any narcotic drug or substance is known as addict. okay, good. Then what is mean by cannabis? Cannabis मध्ये चरस, what is the definition of charas? The separate reasons whenever crude or profiled obtained from the cannabis plant and also include concentrated preparation and region known as hashish oil liquid hashish. Okay, good. Then next, what is mean by manufacture? In relation to narcotic drug or cytopropine substances included. Then आपण प्रिव्हियस लेक्चरला इलिसिएट ट्रॅफिक पर्यंत काय केलं होतं, इलिसिएट ट्रॅफिक पर्यंतच काय बीट कव्हर केला होता. इलिसिएट ट्रॅफिक पण आपण प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केलं होतं. Now today's lecture we start our next point, officer of a central government. means जे नार्कोटिक ड्रग्स आहेत किंवा नार्कोटिक ड्रगचा जो लॉ आहे त्याच्या थ्रू कुठले कुठले गव्हर्नमेंट ऑफिसर अपॉइंट केलेले असतात. इन दॅट फर्स्ट नार्कोटिक कमिशनर. अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट the central government may appoint narcotic commissioner and such other officer as it thinks fit. Narcotic commissioner himself or with the help of other officers shall perform the function relating to. कुठल्या जे नार्कोटिक ड्रग्स आहेत त्या नार्कोटिक ड्रग्स साठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलेले ऑफिसर अपॉइंट केलेले आहेत. त्यातला फर्स्ट ऑफिसर कुठला आहे तर नार्कोटिक कमिशनर हा काय फर्स्ट ऑफिसर आहे. आणि कुठले कुठले फंक्शन्स आहेत नार्कोटिक कमिशनरचे तर इन दॅट फर्स्ट फंक्शन इज द सुपरविजन ऑफ द कल्टिवेशन ऑफ ओपियम पॉपी. म्हणजे जे ओपियम पॉपी कल्टिवेशन केलं जातं त्याच्यासाठी काय केलं जातं ते नार्कोटिक कमिशनर जे आहेत ते काय करतात, सुपरविजन करतात. जे ओपियम पॉपीचं कल्टिवेशन केलं जातं त्याच्यासाठी नार्कोटिक कमिशनर त्याच्यावरती काय करतात, सुपरविजन करतात ओपियम पॉपीच्या कल्टिवेशन मध्ये. देन प्रोडक्शन ऑफ ओपियम, म्हणजे जे ओपियमचं प्रोडक्शन केलं जातं त्या प्रोडक्शन मध्ये ती पण काय केलं जातं, नार्कोटिक कमिशनर काय करतात, सुपरविजन करतात. देन अदर फंक्शन ऍज मे बी इंटरेस्टेड टू हिम बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट.
आणि सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू जे अदर फंक्शन्स आहेत नार्कोटिक ड्रगच्या रिलेटेड, त्या फंक्शन वरती पण काय नार्कोटिक कमिशनर काय करतात, सुपरविजन करतात. देन नेक्स्ट आहे द स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट सच ऑफिसर ॲज डीम्ड फिट फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनं हे ऑफिसर कशासाठी अपॉइंट केलेले आहेत, तर हा जो एनडीपीएस ऍक्ट आहे किंवा एनडीपीएस रूल आहे तो काय प्रॉपर वे न कॅरी व्हावा म्हणून काय केलेले सेंट्रल गव्हर्नमेंटनं ऑफिसर अपॉइंट केलेले आहेत. देन नेक्स्ट आहे नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कन्सल्टेटिव्ह कमिटी. फर्स्ट कुठली होती फर्स्ट कमिटी कुठली होती फर्स्ट ऑफिसर कुठला होता नार्कोटिक कमिशनर आणि सेकंड कुठलं आहे कन्सल्टेटिव्ह कमिटी. ही सेकंड काय आहे सेकंड ऑफिसर आहे किंवा सेकंड कमिटी आहे एनडीपीएस ऍक्ट अंडर. इन दॅट काय आहे constituted for efficient administration of this act by the central government as an advisory committee. कन्सल्टेटिव्ह कमिटीला काय म्हटलं जातं ऍडवायझरी कमिटी पण ऍडवायझरी कमिटी पण म्हटलं जातं. कॉन्स्टिट्यूएट फॉर द इफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन फॉर दिस ऍक्ट बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऍज अन ऍडवायझरी कमिटी. ऍडवायझरी कमिटी किंवा कन्सल्टेटिव्ह कमिटी जी आहे ती कशासाठी काय वर्क करते किंवा त्याचं फंक्शन काय आहे, तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटला ऍडवाइस देण्याचं काम काय करतं कन्सल्टेटिव्ह कमिटी करते. इट कन्सिस्ट ऑफ ए चेअरमन अँड नॉट मोर दॅन 20 मेंबर्स. जे एनडीपीएस ऍक्ट अंडरचे जे कन्सल्टेटिव्ह कमिटी आहे त्या कमिटीमध्ये किती मेंबर्स आहेत, तर वन इज चेअरमन अँड नॉट मोर दॅन 20 मेंबर्स. एक चेअरमन आणि 20 मेंबर्स पर्यंतच काय मेंबर्स त्या कमिटीमध्ये कॅरी होतात किंवा 20 मेंबर्स पर्यंत मेंबर त्या कमिटीमध्ये असतात. देन नेक्स्ट काय ऍडवाइज द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द मॅटर रिलेटिंग टू ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस ऍक्ट. आणि ही कन्सल्टेटिव्ह कमिटी जी आहे त्याचं वर्क काय आहे, तर ते ऍडवाइज करते जे एनडीपीएस ऍक्ट रिलेटेड जे मॅटर आहेत त्या मॅटर रिलेटेड काय करते ते कन्सल्टेटिव्ह कमिटी किंवा ऍडवायझरी कमिटी काय करते ऍडवाइस देते कुणाला सेंट्रल गव्हर्नमेंटला. समजते का? Yes, ma'am. Yes, ma'am. देन प्रोहिबिशन कंट्रोल अँड रेग्युलेशन. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्स और सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत ते कल्टिवेट करण्यासाठी किंवा कल्टिवेट करताना कुठले कुठले रेग्युलेशन्स आहेत किंवा काय कंट्रोल केले जाते ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, तर इन दॅट नो पर्सन वेट फॉर 2 minutes.
प्रोहिबिशन, कंट्रोल अँड रेग्युलेशन. कुठले कुठले प्रोहिबिशन किंवा कुठले कुठले कंट्रोल्स आहेत NDPS ऍक्ट थ्रू, किंवा जे नार्कोटिक ड्रग्स कल्टिवेटेड करण्यासाठी कुठले कुठले प्रोहिबिशन किंवा रेग्युलेशन्स आहेत. इन दॅट फर्स्ट, नो पर्सन शॅल. फर्स्ट वन इज अ कल्टिवेटेड एनी कोका प्लांट और गॅदर एनी पोर्शन ऑफ ए कोका प्लांट. म्हणजे जे कोका प्लांट आहे किंवा नार्कोटिक ड्रग जे आहे ते कुठलाही पर्सन काय करू शकत नाही, कल्टिवेट करू शकत नाही. त्याच्यासाठी काय लायसन्स नेसेसरी आहे. देन नेक्स्ट आहे कल्टिवेट द ओपियम पॉपी और एनी कॅनॅबिस प्लांट. नो पर्सन शॅल कल्टिवेट द ओपियम पॉपी और एनी कॅनॅबिस प्लांट. म्हणजे जे ओपियम पॉपी आहे किंवा कॅनॅबिस प्लांट आहेत ते पण काय कुठलाही पर्सन कल्टिवेट करू शकत नाही. प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, पजेस, सेल, परचेस, ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊस, यूज, कंझ्युम, इम्पोर्ट इंटरस्टेट अँड एक्सपोर्ट इंटरस्टेट किंवा इम्पोर्ट इंटू इंडिया. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत ते त्याचं प्रोडक्शन पण कुठलाही पर्सन करू शकत नाही. देन त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ते सेल करणं असेल, इम्पोर्ट इंटू इंडिया किंवा एक्सपोर्ट इंटरस्टेट और इम्पोर्ट इंटू और एक्सपोर्ट आउट ऑफ दी स्टेट. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्याचं प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल, सेल असेल, ते पण काय विदाउट लायसन तो पर्सन काय करू शकत नाही, सेल करू शकत नाही किंवा परचेस करू शकत नाही. एक्सेप्ट फॉर मेडिसिनल और सायंटिफिक पर्पज. म्हणजे फक्त मेडिसिनल किंवा सायंटिफिक पर्पज साठीच काय करू शकतो आपण, ते NDPS किंवा नार्कोटिक ड्रग जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग, सेल किंवा इम्पोर्ट और एक्सपोर्ट करू शकतो. Then next काय, कंट्रोल ऑन सर्टेन ऑपरेशन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. जे नार्कोटिक ड्रग्सचं कल्टिवेशन असेल किंवा प्रोडक्शन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याच्यावरती जे सेंट्रल गव्हर्नमेंटनं त्या ऑपरेशन वरती कुठले कुठले कंट्रोल केलेले आहेत. इन दॅट फर्स्ट इज empower the central government to fix from the time to time the limit within which license may given for the cultivation of the opium poppy. म्हणजे जे ओपियम पॉपी आहे त्या ओपियम पॉपीचं कल्टिवेशन करण्यासाठी पण काय केलेलं आहे, लिमिटेड पिरियड दिलेला आहे आणि त्याच्यासाठी पण काय केलेलं आहे, लायसन्स आपल्याला काय करावं लागतं, इश्यू करावं लागतं. Then next आहे required that all opium the produce of land cultivated with the opium poppy shall be delivered by the cultivators to the officer authorized in this behalf by the central government. म्हणजे ज्या लँड वरती किंवा ज्या एरियामध्ये तुम्ही ओपियमचं कल्टिवेशन करणार आहात किंवा नार्कोटिक ड्रगचं कल्टिवेशन करणार आहात, तो जो एरिया आहे तो कुणी जो ऑथराइज ऑफिसर आहे, मीन्स जे कमिशनर आहे, त्या कमिशनरनं काय केलेला पाहिजे, डिलिव्हर्ड केलेला पाहिजे. आणि त्याच्या बिहाफ म्हणजे त्याच्या अब्सेंटी मध्ये कुणी सेंट्रल गव्हर्नमेंटनं ते काय केलं पाहिजे, तो एरिया किंवा ती लँड काय केली पाहिजे, डिलिव्हर्ड केली पाहिजे. देन नेक्स्ट आहे prescribe the form and condition of a license for cultivation of the opium poppy and for production and manufacturing of opium, the fees that may be charged therefore, the authorities by which such a license may be granted, withheld, refused or cancelled, and the authorities before which appeal against the order or withholding, refusal or cancellation of the license shall lie. म्हणजे जे ज्या एरियामध्ये किंवा ज्या पर्सनला
ज्या पर्सनला नार्कोटिक ड्रगचं कल्टिवेशन करायचं आहे त्या पर्सन कडे काय पाहिजे, ते ते ड्रग कल्टिवेटेड करण्यासाठी किंवा त्या ड्रगचं प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लायसन्स असलं पाहिजे. आणि ते लायसन्स इश्यू करण्यासाठी काय, जी प्रिस्क्राइब्ड फी आहे किंवा जे चार्ज आहे ते काय केलं पाहिजे, त्याने त्या ऑथॉरिटीला किंवा ते जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटला काय केलं पाहिजे, तो चार्ज पे केला पाहिजे. देन नेक्स्ट आहे prescribe that opium shall be weighed, examined, and classified according to its quality and consistence by the officer authorities in this behalf by the central government in the presence of a cultivator at the time of a delivery by the cultivated. म्हणजे काय, प्रिस्क्राइब दॅट ओपियम शाल बी वेटेड, एक्झामिन अँड शाल वेटेड, एक्झामिन अँड क्लासिफाईड अकॉर्डिंग टू इट्स क्वालिटी अँड कन्सिस्टन्स. म्हणजे जे ओपियम आहे, जे ओपियम कल्टिवेट केलेलं आहे आणि फॉर मेडिसिनल किंवा सायंटिफिक यूज साठी जर त्याचं सायंटिफिक यूज साठी जर त्याची मागणी असेल किंवा ते यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं, ते ओपियम काय केलं जातं, वेट केलं जातं, त्याचं एक्झामिनेशन केलं जातं आणि त्याच्या क्वालिटीनुसार काय केलं जातं, ते क्वालिटीनुसार ते काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. अँड कन्सिस्टन्स बाय द ऑफिसर ऑथराइज्ड इन दिस बिहाफ बाय द सेंट्रल government in the presence of a cultivator at the time of the delivery by the cultivator. म्हणजे जे प्रिस्क्राइब केलेलं ओपियम आहे त्याचं काय केलं जातं, वेइंग केलं जातं, त्याचं एक्झामिनेशन केलं जातं, त्याच्या क्वालिटीनुसार ते काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं किंवा क्लासिफाय केलं जातं क्वालिटी थ्रू. देन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रेझेन्स मध्ये म्हणजे जे ऑफिसर आहे, ऑथराइज ऑफिसर जे आहेत ते ऑफिसर किंवा त्यांच्या अब्सेन्स मध्ये, त्यांच्या बिहाफ मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रेझेन्स मध्ये काय केलं जातं, त्या कल्टिवेटर न काय केलं पाहिजे, ती डिलिव्हरी दिली पाहिजे. कुणाला, जे ऑथराइज ऑफिसर आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला. देन नेक्स्ट आहे empowered the central government to fix from time to time the price to be paid to the cultivators for the opium delivered. Then empowered the central government to fix from time to time price to be paid to the cultivator for the opium delivered. Next, I have prescribed the form and condition of a license or permitted for the manufacture, possession, transport, import, interstate, export, interstate, sale, purchase, consumption, or use of a psychotropic substances, the authorities by which such a license or permit may be granted and the fees that may be charged therefor. Prescribe the form and condition of a license or permit for the manufacture. म्हणजे जर समजा आपल्याला जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्या नार्कोटिक ड्रग्जचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, ते ड्रग ट्रान्सपोर्ट करायचे असतील किंवा ते ड्रग्ज इंटरस्टेट मध्ये इम्पोर्ट करायचे असतील किंवा एक्सपोर्ट करायचे असतील किंवा त्या ड्रगचं सेल करायचं असेल किंवा कन्झम्पशन करायचं असेल तर त्यावेळी आपल्याला काय करावं लागतो, जो प्रिस्क्राइब्ड फॉर्म आहे तो प्रिस्क्राइब्ड फॉर्म काय करावा लागतो, फिल करावा लागतो आणि जी प्रिस्क्राइब्ड फी आहे ती फी काय करावी लागते, पे करावी लागते.
Then next आहे prescribe the ports and other places at which any kind of a narcotic drug or psychotropic substances may be imported into India or exported from India or transshipped. The forms and condition of a certificate, authorization or permit as the case may be for such a import, export or wait for 2 minutes. काय prescribe the prescribe the port and other place at which any kind of a narcotic drug or psychotropic substances may be imported into India or exported from India or transshipped. The forms and condition of a certificate, authorization or permits as the case may be for such a import, export or transshipment. The authorities by which such a certificate, authorization or permit may be granted and the fees that may be charged therefore. म्हणजे जे प्रिस्क्राईब केलेलं प्लेस जे आहे किंवा एखादं नार्कोटिक ड्रग किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आपल्याला इम्पोर्ट करायचं असेल इंडियामध्ये किंवा एक्सपोर्ट करायचं असेल इंडियामधून तर त्यासाठी पण काय आहे तर काही कंडिशन्स आहेत त्या ते जर इम्पोर्ट करायचे असतील किंवा एक्सपोर्ट करायचे असतील तर त्यासाठी काही सर्टिफिकेट आहेत आणि ते जे ऑथराइज्ड आहेत अपॉइंट केलेले जे ऑथॉरिटी आहेत त्या ऑथॉरिटीची काय त्यासाठी परमिशन असली पाहिजे त्या परमिशनसाठी किंवा त्या परमिशनसाठी काय लायसन्स नेसेसरी आहे ते लायसन्स इश्यू करण्यासाठी म्हणजे जर आपल्याला ते ड्रग इम्पोर्ट करायचे असतील किंवा एक्सपोर्ट करायचे असतील तर ते इम्पोर्टिंगचं किंवा एक्सपोर्टिंगचं लायसन्स इश्यू करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला काय प्रिस्क्राईब फी काय करावी लागते पे करावी लागते किंवा चार्ज पे करावा लागतो. देन नेक्स्ट आहे ऑफेन्स अँड पेनाल्टीज. कुठले ऑफेन्स आणि पेनाल्टीज आहेत एनडीपीएस ऍक्टच्या. इन दॅट फर्स्ट punishment for contravention in a relation to poppy straw म्हणजे जे पॉपी स्ट्रॉ आहे त्या पॉपी स्ट्रॉचं जर कल्टिवेशन केलं किंवा कन्झम्पशन केलं तर त्यासाठी कुठली पनिशमेंट आहे तर rigorous imprisonment for not less than 10 years which may be extended to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees or more than certain reasons. म्हणजे जर समजा पॉपी स्ट्रॉचं कॉन्ट्राव्हेन्शन केलं किंवा पॉपी स्ट्रॉचं कन्झम्पशन केलं किंवा ते सेल केले किंवा मॅन्युफॅक्चरिंग केले तर त्या प्रोसेसमध्ये किंवा त्या कंडिशनला त्या पर्सनला 10 yearsची इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड अप टू 20 years अँड फाईन नॉट लेस दॅन फाईन किती घेतला जातो 1 lakh rupees विच मे एक्सटेंड टू 2 lakh rupees. आणि जर समजा अजून कुठले रिझन्स असतील किंवा मोर रिझन्स असतील तर काय केलं जातं फाईन इन्क्रीज पण केला जातो. काय पनिशमेंट फॉर कॉन्ट्राव्हेन्शन इन रिलेशन टू
पॉपी स्ट्रॉ. पॉपी स्ट्रॉच्या रिलेशन मध्ये एखादा पर्सन जर असेल तर त्या पर्सनला इम्प्रिझनमेंट for not less than 10 years which may extend to 20 years and fine is not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. Then next punishment आहे punishment for contravention in relation to coca plant or coca leaves. जर समजा एखादे पर्सन कोका प्लांट किंवा कोका लीव्हचा कल्टिवेशन कलेक्शन किंवा त्याचं कन्झम्पशन करत असेल किंवा ते ड्रग कोका लिव्स जर सेल करत असेल तर त्या कंडिशनला त्या पर्सनला इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट लेस दॅन 10 years which may extend to 20 years with the fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. म्हणजे जे कोका प्लांट आहे किंवा कोका लिव्ज आहे त्या कोका लिव्हचं मॅन्युफॅक्चरिंग सेल इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा कल्टिवेशन जर केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला किती वर्षाचा कारागृह दिला जातो फॉर 10 years which may extend to 20 years. 10 वर्षांचा कारागृह आणि तो वाढून किती वर्षाचा पण होऊ शकतो which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. Then next आहे punishment for contravention in relation to prepared opium. म्हणजे जर समजा एखाद्या पर्सननं ओपीएमचं प्रिपरेशन केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला कुठली पनिशमेंट दिली जाते imprisonment for term not less than 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. म्हणजे जर समजा ओपीएमचं प्रिपरेशन मध्ये एखादा पर्सन ऑब्झर्व झाला तर त्या कंडिशनला त्या पर्सनला किती इम्प्रिझनमेंट दिली जाते not less than 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. ma'am. Then next आहे punishment for contravention in relation to opium poppy and opium. म्हणजे जे ओपीएम पॉपी आणि ओपीएम आहे त्याच्या रिलेशन मध्ये जर एखादा पर्सन असेल किंवा त्या पर्सन ओपीएम पॉपी किंवा ओपीएमचं जर कल्टिवेशन कलेक्शन किंवा ते सेल किंवा डिस्ट्रीब्यूट करत असेल किंवा त्याच्यावरती त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर त्या कंडिशनला त्या पर्सनला कुठली शिक्षा दिली जाते किंवा काय पनिशमेंट दिली जाते imprisonment for a term not less than 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. त्या कंडिशनला ओपीएम पॉपी किंवा ओपीएमचं कल्टिवेशन किंवा कलेक्शन किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग त्या कंडिशनला त्या पर्सनला 10 years imprisonment which may extend to 20 years with fine not less than किती फाईन घेतला जातो फाईन नॉट लेस दॅन More than 1 lakh. 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. एकतर त्याला 10 वर्षाची किंवा 20 वर्षाची कारागृहाची शिक्षा दिली जाते आणि त्याच्यासोबत काय 1 lakh और 2 lakh रुपीज काय केला जातो फाईन घेतला जातो. देन नेक्स्ट आहे पनिशमेंट फॉर एम्बेरसमेंट और इलिगल डिस्पोजल ऑफ ओपीएम बाय कल्टिवेटर. म्हणजे जर समजा एखाद्या पर्सननं ओपीएमचं कल्टिवेशन केलं आणि ते इलिगल वेनं डिस्पोज केलं किंवा
सेल केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला काय शिक्षा दिली जाते किंवा काय पनिशमेंट दिली जाते? इम्प्रिझनमेंट फॉर द टर्म विच शाल not be less than 10 years but which may extend to 20 years and shall also be liable to fine which shall not be less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. म्हणजे जर समजा त्या पर्सन न ओपीएमचं इलिगल डिस्पोजल केलं किंवा सेल केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला एक तर 10 वर्षाची किंवा 20 वर्षाची कारागृहाची शिक्षा दिली जाते. आणि फाईन किती घेतला जातो? तर फाईन 1 lakh rupees or which may extend to 2 lakh rupees. Then next आहे punishment for contravention in relation to cannabis plant and cannabis. In that काय? First, where the contravention related to ganja or the cultivation of cannabis plant. म्हणजे जर समजा कॅनॅबिस प्लांट आहे त्या कॅनॅबिस प्लांटचं कल्टिवेशन केलं किंवा गांजाचं कल्टिवेशन केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला काय केलं जातं? इम्प्रिझनमेंट अप टू 5 years विथ अ फाईन अप टू 50,000 रुपीज. जर समजा त्या पर्सननं गांजाचं कल्टिवेशन केलं किंवा काय कॅनॅबिस प्लांटचं कल्टिवेशन केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला 5 yearsचं इम्प्रिझनमेंट म्हणजे 5 वर्षाचं कारागृह आणि फाईन किती घेतला जातो? 50,000 रुपये फाईन घेतला जातो. देन नेक्स्ट आहे वेअर सच अ कॉन्ट्राव्हेन्शन रिलेटेड टू कॅनॅबिस अदर दॅन गांजा. त्याच्यात कुठली शिक्षा दिली जाते किंवा कुठलं पनिशमेंट दिलं जातं? इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट लेस दॅन 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. म्हणजे एक्सेप्ट गांजा मीन्स जे आपण स्टार्टिंगला बघितलं होतं चरस किंवा अदर एनी लिक्विड मिक्सचरचं जर प्रिपरेशन असेल त्या प्रिपरेशन साठी किंवा त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग साठी किंवा जे चरस आहे त्याचं कल्टिवेशन जर केलं तर त्यासाठी कुठली पनिशमेंट दिली जाते? इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट लेस दॅन 10 years. त्या पर्सनला किती? 10 years or 20 years ची इम्प्रिझनमेंट दिली जाते आणि फाईन किती घेतला जातो? 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. Then next आहे punishment for contravention in relation to manufactured drug and preparation. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्या नार्कोटिक ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग आणि अदर प्रिपरेशन जर प्रिपेअर्ड केले तर त्या कंडिशनला त्या पर्सनला कुठली पनिशमेंट दिली जाते? तर इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट लेस दॅन 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. जर समजा जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्या नार्कोटिक ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग केलं किंवा प्रिपरेशन केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला 10 years or 20 years ची इम्प्रिझनमेंट दिली जाते आणि फाईन किती घेतला जातो? 1 lakh rupees to 2 lakh rupees. Then next आहे punishment for contravention in relation to psychotropic substances. म्हणजे जे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्या सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचं जर कल्टिवेशन केलं किंवा ते कन्झम्पशन करत असेल तर त्या पर्सनला सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचं जर कल्टिवेशन केलं किंवा ते ड्रग्स सेल केले किंवा डिस्ट्रीब्यूट केले तर त्या कंडिशनला त्या पर्सनला कुठलं पनिशमेंट दिली जाते? इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट लेस दॅन 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. म्हणजे जे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्या सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचं कल्टिवेशन असेल किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल त्या कंडिशनला
त्या पर्सनला किती कुठली इम्प्रिझनमेंट दिली जाते 10 years to 20 years इम्प्रिझनमेंट और फाईन किती घेतला जातो 1 lakh rupees to 2 lakh rupees. समजतंय का? Then next आहे punishment for illegal import into India, export from India or transship of a narcotic drug and psychotropic substances. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्याचे इलिगल वेनं जर इम्पोर्ट इंडियामध्ये इम्पोर्ट केलं किंवा इंडियातून एक्सपोर्ट केलं त्या ड्रगचं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला कुठली शिक्षा दिली जाते imprisonment for a term not less than 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. त्या कंडिशनला त्या पर्सनला 10 किंवा 20 वर्षाची कारागृहाची शिक्षा दिली जाते आणि फाईन किती घेतला जातो 1 lakh और 2 lakh फाईन घेतला जातो. Then next आहे punishment for external dealing in a narcotic drug and psychotropic substances. जे नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्याचं जर डील केलं सेलिंगचं जर डील केलं एक्सटर्नल डीलिंग ऑफ नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस त्या कंडिशनला त्या पर्सनला इम्प्रिझनमेंट not less than 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. जर समजा नार्कोटिक ड्रगचं किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचं एक्सटर्नल डीलिंग केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला 10 ते 20 वर्षाचा कारागृह दिला जातो आणि फाईन किती घेतला जातो 1 lakh or 2 lakh rupees फाईन घेतला जातो. Then next आहे punishment for allowing premises etc to be used for a commencement of an offense. त्यासाठी कुठली पनिशमेंट आहे imprisonment for a term not less than 10 years which may extend to 20 years with fine not less than 1 lakh rupees which may extend to 2 lakh rupees. Then next आहे punishment for certain act by license or his servant. जर समजा एखादं punishment for certain act by license or his servant in that first omits without any reasonable cause to maintain account or to submit any. Then next I have failed to produce without any reasonable cause such a license, permit or authorization on demand of any officer authorized by the central government or state government in this behalf. म्हणजे विदाउट एनी रिझन्स त्या ड्रगचं किंवा विदाउट एनी रिझन जर समजा ते ड्रग जे नार्कोटिक ड्रग्स आहेत त्याचं सेल केलं किंवा इम्पोर्ट केलं तर त्या कंडिशनला कुठल्या काय पनिशमेंट दिली जाते किंवा जर त्या नार्कोटिक ड्रगचा रेकॉर्ड मेंटेन केला नाही तर त्या कंडिशनला कुठली शिक्षा दिली जाते तर पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर 3 years विथ फाईन ऑर बोथ. त्या कंडिशनला काय केलं जातं जी प्रिस्क्राइब केलेला फाईन आहे तो फाईन घेतला जातो आणि इम्प्रिझनमेंट किती दिली जाते तर 3 years ची इम्प्रिझनमेंट दिली जाते. काय omits without any reasonable cause to maintain account or to submit any
Then next I have failed to produce without any reasonable cause such a license, permit or authorization on demand of any officer authorized by the central government or state psychotropic substances or consumption of such a drug or substances. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्स आहेत किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्याचं जर स्मॉल क्वांटिटी मध्ये म्हणजे जर इलिगल वेनं स्मॉल क्वांटिटी मध्ये पर्सनल यूज साठी किंवा पर्सनल कन्झम्पशन साठी ते ड्रग जर यूज केले तर त्या कंडिशनला त्या पर्सनला काय शिक्षा दिली जाते तर वेअर द नार्कोटिक ड्रग कंझ्युम इज अ कोकेन मॉर्फिन डाय acetyl morphine or any other narcotic drugs or any psychotropic substances, imprisonment up to 1 year or fine or both. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्स आहेत नार्कोटिक ड्रग्स मध्ये कुठले कुठले सांगितले त्यांनी कोकेन मॉर्फिन डाय ऍसिटिल मॉर्फिन और अदर जे नार्कोटिक किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्याचं जर पर्सनल यूज साठी स्मॉल क्वांटिटी मध्ये इलिगल वेने जर कन्झम्पशन केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला 1 इयरचा कारागृह दिला जातो आणि जी प्रिस्क्राइब फाईन आहे तो फाईन घेतला जातो किंवा इम्प्रिझनमेंट आणि फाईन दोन्ही पण काय केलं जातं घेतलं जातं. देन नेक्स्ट आहे where the narcotic drug or psychotropic substances possess or consume in other than those mentioned above is punishable with imprisonment up to 6 months or fine or both. म्हणजे जे एखाद्या पर्सन जर नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कंझ्युम केलं तर त्या कंडिशनला त्या पर्सनला 6 मंथची काय केली जाते इम्प्रिझनमेंट दिली जाते आणि फाईन किती घेतला जातो फाईन जो प्रिस्क्राइब फाईन आहे तो काय केला जातो प्रिस्क्राइब फाईन घेतला जातो. देन नेक्स्ट आहे enhanced punishment for certain offense after enhanced punishment for certain offense after previous conviction. त्याच्यात काय 1 second and every subsequent conviction of a offense in that imprisonment for a term not less than 15 years which may extend to 30 years with the fine not less than 1,50,000 rupees which may extend to 3 lakh rupees. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसच्या रिलेटेड जे कन्व्हिक्शन आहेत त्याच्यामध्ये त्या पर्सनला जे आपण आतापर्यंत बघितले आहे कोकालीप असेल किंवा ओपीएमचं कल्टिवेशन असेल त्याच्यासाठी ज्या पनिशमेंट दिल्या जातात एक्सेप्ट थ्रू दॅट जे पर्सन नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचं सेलिंग इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असेल विदाउट लायसन्स तर त्या कंडिशनला त्या पर्सनला फाईन किती घेतला जातो तर 15 त्या कंडिशनला त्या पर्सन कडून फाईन किती 1,50,000 रुपीज फाईन घेतला जातो विच मे एक्सटेंड टू 3 lakh रुपीज आणि त्यांना किती इयरचा कारागृह दिला जातो तर 15 years विच मे एक्सटेंड टू 30 years. त्या पर्सनला 15 ते 30 वर्षापर्यंत काय केला जातो कारागृहाची शिक्षा दिली जाते. समजलंय का इथपर्यंत? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. एनडीपीएस ऍक्ट सगळ्यांना समजलाय का? येस मॅम. येस मॅम. एनडीपीएस ऍक्ट मध्ये आपण काय काय स्टडी केलेला आहे? इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, देन इव्हॅल्युएशन ऑफ लॉ बघितलेलं आहे, देन डेफिनेशन्स बघितले आहेत,
डेफिनेशन्स मध्ये आपण काय काय बघितलेलं आहे? ऍडिकचे डेफिनेशन असेल, कॅनॅबिसचे डेफिनेशन असेल, कोका डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे, देन कोका लीफ आहे, मॅन्युफॅक्चर आहे, देन मॅन्युफॅक्चर ऑफ ए ड्रग असेल, देन मेडिसिनल कॅनॅबिस मीन्स व्हॉट, देन नार्कोटिक ड्रग्स मीन्स काय, ओपियम, देन ओपियम डेरिव्हेटिव्ह. Anyone can tell examples of opium derivative? ओपियम डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत किंवा कुठले कुठले ओपियमचे डेरिव्हेटिव्ह आहेत? डायसिटाइल मॉर्फिन. medicinal. ओके गुड. देन आपण अजून काय बघितलं होतं? ओपियम पॉपीची डेफिनेशन बघितली होती, पॉपी स्प्रॉची डेफिनेशन बघितली होती, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसची डेफिनेशन बघितली होती. व्हॉट इज मीन बाय सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस? सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस मीन्स काय? Anyone? What is mean by psychotropic substances? Any substance, natural or synthetic, or any salt or preparation of such substances Okay, or good. material included in the list of psychotropic substances specified in the schedule. Okay, good. Then आपण काय बघितलं होतं? इलिसिएट ट्रॅफिक बघितलं होतं. देन ऑथॉरिटीज अँड ऑफिसर्स हा पॉइंट आपण बघितला होता. देन नेक्स्ट आपण काय बघितलं होतं? ऑफेन्स अँड पेनाल्टी. इथे आपला काय नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हा चॅप्टर कव्हर झालेला आहे. आपले 4 चॅप्टर झालेले आहेत. याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. No. Give me attendance. Roll number 1, Present, ma'am. roll number 2, Present, ma'am. roll number 3, roll number 3, absent 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, absent 11, absent 12, Yes, ma'am. 13, Present, ma'am. 14, 15, Yes, ma'am. 16, Present, ma'am. 17, Yes, ma'am.